नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, तुमचा जो स्टे वेकेन्सी राऊंड 4 झालाय त्याचा BMS चा जो तुमचा जो कट ऑफ किती गेलाय आणि जो तुमचा आता जो पुढचा राऊंड होणार आहे स्टे वेकेन्सीचा 5th राऊंड याचा कट ऑफ किती जाऊ शकतो। ओके, चॅनलवरती नवीन असाल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि त्या अगोदर बघा, आपला ऍप लॉन्च झालंय बघा प्ले स्टोर वरती। ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍप डाउनलोड केले नसेल ते विद्यार्थी काय करा, ऍपला डाउनलोड करा। आता या ऍप मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांना त्यांचे बुक्स हे PDF स्वरूपात फ्री मध्ये मिळणार। ओके, त्यांचं बुक्स, त्यांचं सिलेबस तुम्ही ते चेक करायचंय ऍप मध्ये जाऊन। जे जे सेक्शन असेल बघा बुक फ्री PDF, त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे बुक्स चेक करायचे। त्याच्यानंतर सिलेबसच्या टॅब मध्ये जाऊन तुम्हाला सिलेबस तुमचा चेक करायचा आहे। ओके, त्यानंतर जे अजून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय नाही बघा, तर त्या विद्यार्थ्यांना 2024 साठी आपल्या सायन्स गॅलेक्सीच्या ऍप मध्ये फ्री मध्ये काउन्सिलिंग मिळणार आहे बघा। तर तुम्ही अजून पण ऍप डाउनलोड केली नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि ऍपला काय करा, डाउनलोड करा। चला तर मग बघूया आपण आपला आता कट ऑफ किती गेलाय। ओके, चला मग बघा, जर ओपनचा जर बघितला आपण या ठिकाणी, तर हा जो सीट आहे हा मायनॉरिटीचा बघा एक कॉलेज होता बघा, मायनॉरिटीचा न्यू लाईफ आयुर्वेदिक कॉलेज शिरपूर पुणेचा कॉलेज होता बघा। आणि ओपन कॅटेगरी वाल्यांना कितपर्यंत, ओके, ज्यांची ओपन कॅटेगरी होती त्यांना कितपर्यंत ह्या कॉलेजमधून सीट अलॉट झाले मायनॉरिटी कोट्यातून, ज्यांची मायनॉरिटी मध्ये येत होते त्या मुलांना, म्हणजे जे मायनॉरिटीचे स्टुडंट होते जसे की जैन कॅटेगरी वाले किंवा मुस्लिम कॅटेगरी किंवा एक्सेट्रा, ज्यांच्याकडे मायनॉरिटी कॅटेगरीचा काय होता सर्टिफिकेट होता, तर त्यांच्यासाठी हा जो कॉलेज होता याचा कट ऑफ किती गेलाय बघा। तर त्याचा जो कट ऑफ आहे हा किती गेलाय बघा, 6,34,645 एवढा जाऊन काय झालाय तो क्लोज झालाय। त्यानंतर नेक्स्ट जर ओपन कॅटेगरीचं जर बघितलं तुम्ही, आता हा मायनॉरिटीचा कॉलेज नाही बघा आपला, हा ओपनचा जनरलचा आहे आपला कॉलेज, याच्यामध्ये सगळे सीट्स होते। ओके, तर त्या कॉलेजचं जर आपण कट ऑफ बघायला गेलो तर ह्या कॉलेजचा जो कट ऑफ आहे किती गेलाय, 4,99,076 एवढा काय गेला, याचा ओपन कोट्यातून काय गेला, याचा कट ऑफ गेलाय। कॉलेजचं नेम आहे बघा शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज सांगली। ओके, सांगलीचा हा कॉलेज आहे बघा। ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण जर बघितलं तर ओबीसी साठी जो आपला कट ऑफ आहे हा किती गेलाय। ओके, ओबीसी साठी जो आपला जो कट ऑफ आहे हा किती गेलाय, तर 5,04,284 एवढा काय गेलाय आपला ओबीसी साठी कट ऑफ गेलाय मागच्या 4थ्या राऊंडला स्टे वेकेन्सीच्या। जर कॉलेज बघितलं आपण तर शिवगंगा AC सांगलीचा कॉलेज होता बघा। आणि आपल्या ऍप मध्ये तुम्हाला जे स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिप बद्दल जे नवीन नवीन नोटिफिकेशन असणार आहे, जसे तुमचे डेट्स काय असणार आहे, तुमचे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, ती डेट्स कधी संपणार आहे, ओके, व इतर ज्या स्कॉलरशिप असणार आहे त्यांच्यासाठी पण तुम्हाला काय भेटणार आहे, ऍपमध्ये अपडेट भेटणार आहे। तर मग ऍपला काय करा, आताच डाउनलोड करून ठेवा। ओके, चला मग त्यानंतर जर ACBCचा जर या ठिकाणी बघितला आपण, तर ACBCचा जो कट ऑफ आहे तो कुठपर्यंत येऊन थांबलाय, तर ACBCचा जो कट ऑफ आहे आपला हा 5,17,947 एवढा येऊन थांबलाय। लास्ट कॉलेजला कोणत्याला हा कट ऑफ थांबलाय, तर शिवगंगा AC सांगलीच्या कॉलेजला काय झालंय, तो कॉलेज येऊन थांबलाय। ओके, त्यानंतर बघा आता नेक्स्ट कॉलेज आपलं, सॉरी नेक्स्ट कॅटेगरी बघा, विजेचा कट ऑफ जो आहे विजेचा हा कितपर्यंत जाऊन थांबलाय। ओके, तर 5,03,491 कॉलेज कोणता आहे बघा, मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज इकलारी नाशिकचा हा कॉलेज आहे बघा। आणि याच्यावरती ACBCचा जो कट ऑफ आहे तो इथपर्यंत येऊन काय झालाय, थांबलाय। ओके, त्यानंतर जर आपण NTBचं बघितलं, ओके, तर NTBचा आता कट ऑफ जो आहे आपला तो कुठपर्यंत येऊन थांबलाय, तर NTBचा जो कट ऑफ आहे आपला तो 5,42,096 एवढा येऊन काय थांबलाय, तुमचा ATB कॅटेगरी वाल्यांचा कट ऑफ थांबलाय। ओके, त्यानंतर कोणत्या कॉलेजला येऊन थांबलाय, तर परत शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज सांगलीच्या कॉलेजला काय तो कट ऑफ तिथपर्यंत कमी झालाय। ओके, तिथपर्यंत येऊन थांबलाय। त्यानंतर NTCचं जर बघितलं आपण, तर तुमचा जो कट ऑफ आहे बघा तो कुठपर्यंत येऊन थांबलाय, तर तुमचा जो कट ऑफ आहे हा 5,02,294 एवढा येऊन काय झालाय, तुमचा कट ऑफ थांबलाय। ओके, त्यानंतर कोणत्या कॉलेजला, तर शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज सांगलीच्या कॉलेजला येऊन तुमचा कट ऑफ काय थांबलाय, इथपर्यंत थांबलाय।
त्यानंतर जर नेक्स्ट बघितलं तुम्ही एससी स्टुडंटसाठी, आता एससी कॅटेगरीवाल्यांसाठी तुमचा जो कट ऑफ आहे देखील किती कमी झालाय, तर 5,08,805 एवढा काय झालाय तुमचा कट ऑफ कमी झालाय. आणि कोणत्या कॉलेज पर्यंत येऊन थांबलाय, तर एवढा जो कट ऑफ आहे हा लास्ट कॅन्डिडेट कोणत्या कॉलेजला ऍडमिट झालाय, तर शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज सांगली या कॉलेजला येऊन काय थांबलाय, तुमचा कट ऑफ येऊन थांबलाय. ओके. त्यानंतर नेक्स्ट मग एसटी वाल्यांचा आता बीएमएस साठी देखील कट ऑफ किती गेलाय, तर एसटी स्टुडंटचा जो कट ऑफ आहे हा 7,13,583 एवढा येऊन थांबलाय. परत कोणत्या कॉलेजला, शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज सांगलीच्या कॉलेजला इथपर्यंत तुमचा कट ऑफ थांबलाय. ओके. त्यानंतर बघा आता एक मी सिलेक्शन लिस्ट ओपन करतो तुम्हाला, त्यामध्ये पण काही दाखवायचंय तुम्हाला. आता काही मुलं असं विचारत होते बघा, जी लिस्ट आहे जो आपला तिसरा राऊंड झालाय, स्टे वेकेन्सीचा तिसरा राऊंड, त्या मुलांचे नाव परत दिसत आहे या लिस्टमध्ये. मग असं कसं झालंय, त्यांना पहिली पण सीट अलॉट झाली होती आणि आता पण झाली का, त्यांच्या मनात असा प्रश्न होतोय. तर बघा काय झालंय माहिती का, आता समजा हा स्टुडंट आहे बघा, ज्याला हा कॉलेज अलॉट झालेलं आहे बघा, तर याच्या समोर बघा, एकच मिनिट स्टुडंट दाखवतो मी तुम्हाला. जाऊ द्या, हे बघा हा एक कॉलेज बघा, RSM तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणेचा हा कॉलेज आहे बघा. आणि याच्या समोर काय लिहून आले बघा, कॅन्सल नॉट जॉईन. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय केलंय, ह्या कॉलेजला कॅन्सल केले आणि त्याचा जो सीट्स आहे तो काय, म्हणजे त्यांनी जो सीट एक्सेप्टन्स असतो त्या ठिकाणी त्याचं काय एक्सेप्टन्स नाहीये, तिथे काय नॉट जॉईन, म्हणजे त्यांनी कॉलेजला जॉईनिंग पण नाही केली आणि त्याचं ऍडमिशन काय झालंय, कॅन्सल झालंय. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, म्हणून त्याचं नाव काय दिसते, पुन्हा या लिस्टमध्ये आपल्याला देखील दिसते. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं ACSM सांगलीचा कॉलेज आहे बघा, तर या कॉलेजला तुम्हाला समोर दिसते बघा RET मिस रिटेन्शन, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी तिथे देखील काय घेतले, ऍडमिशन घेतले आणि रिटेन्शन फॉर्म दिलाय, म्हणजे त्यांनी त्याचा सीट कन्फर्म केलाय, म्हणून त्याचं पुन्हा या यादीमध्ये काय दिसते, त्याचं नाव दिसते. ओके. त्यानंतर बघा आता तुमचा जो नेक्स्ट राऊंड होणार आहे बघा, स्टे वेकेन्सीचा 5वा राऊंड. ओके. त्यासाठी कट ऑफ किती जाऊ शकतो, तर बघा आता जे सीट्स आहे ते खूप कमी राहिलेले. ओके. तर जे जुने कॉलेज होते आपले ते तर ऑलमोस्ट फुलच झाले आता, आणि जे नवीन कॉलेज आहे यांना जो कट ऑफ आहे तो देखील कमी जाऊ शकतो, म्हणजे एखादा मार्काचा डिफरन्स पडू शकतो. किंवा ते पण कधी, जर सीट व्हॅकंट राहिले आहेत, ज्या मुलांना अजून आता जे कॉलेज अलॉट झाले आणि त्या मुलांनी जर ऍडमिशन नाही घेतले तिथे, तर त्या कंडिशन मध्ये त्यांना काय होऊ शकते, सीट अलॉट होऊ शकते. म्हणजे आता जे कट ऑफ आहे आपला हा पण जास्त कमी जाणार नाही. ओके. तर तुमच्याजवळ ऑप्शन कोणता राहिलाय बघा, आता तुमच्याकडे फक्त फक्त रिपीट करायचा ऑप्शन आहे. तर आता देखील जर तुम्ही अजूनपासून जर तयारीला लागले नसेल, तर आताच काय करा, तयारीला लागा. ओके. जेणेकरून तुमच्याकडे चांगला टाइम भेटेल तुम्हाला आतापासूनच. आता तुम्ही ह्या प्रोसेसच्या म्हणजे करा, प्रोसेस करा, कंटिन्यू करा, पण यामध्ये काय झाला, आता टाइम नका घालू, कारण तुमचा कट ऑफ देखील आता कमी होणार नाही. आणि पुढचा राऊंड जो आहे आपला 5वा, तो पण कधी होणार आहे, जर सीट व्हॅकंट राहिले तर. ओके. माहिती आवडली असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.